साक्षीदाराचे अपहरण खून प्रकरणी तिघांना पोलिसांनी केली अटक, तर दोघे फरार. कवठे महांकाळ पोलिसांची अवघ्या 12 तासात कारवाई. सराईत गुन्हेगार ज्ञानू खोत खून प्रकरणातील मुख्य आरोपी. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील एका जुन्या दुहेरी खून प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराचे अपहरण करून त्याचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी कवठे महांकाळ पोलिसांनी अत्यंत वेगाने तपास चक्रे फिरवत मुख्य 3 आरोपींना अवघ्या 12 तासांच्या आत अटक केली आहे. ज्ञानू अण्णाप्पा खोत वय वर्ष 25 राहणार कोगनोळी, रोहित बाळासाहेब पाटोळे वय वर्ष 25 राहणार करौलीटी शिवसेना, एकनाथजी शिंदे पक्षाचा युवासेना कवठे महांकाळ शहर प्रमुख, 3 हर्षद दाजी पहिलवान वय वर्ष 30 राहणार तासगाव कवठे महांकाळ अशी अटक करण्यात आलेला तिघांची नावे आहेत. या व्यतिरिक्त सुयश उर्फ स्वप्नील किसन खुळे राहणार मंगळवेढा आणि अमर खताळ राहणार इचलकरंजी हे 2 आरोपी सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार जत तालुक्यातील कोसारी येथील दादासाहेब नामदेव यमगर वय वर्ष 50 ते एक जुन्या एका दुहेरी खून प्रकरणातील मुख्य साक्षीदार होते. 5 मे 2026 रोजी सकाळी ते सांगली येथील न्यायालयात साक्ष देण्यासाठी जात असताना नागसफाटा येथून एका पांढऱ्या रंगाच्या बेलोरो गाडीतून MH13 AU 6654 आलेल्या अज्ञात इसमांनी त्यांचे अपहरण केले. अपहरण केल्यानंतर आरोपींनी दादासाहेब यमगर यांना कर्नाटक राज्यातील अथनी जवळील मदभावी निलंगे वस्ती येथील एका शेतात नेले. तिथे त्यांची हत्या करून हा प्रकार खुनाचा नसून आत्महत्या आहे असा बनाव रचण्यासाठी त्यांचा मृतदेह झाडाला गळफास लावलेल्या स्थितीत लटकवून दिला. कवठे महांकाळ पोलीस ठाण्यातील DB पथकातील श्रीमंत करे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने या बनावाचा पर्दाफाश केला. या गुन्ह्याचा तपास कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील पुलारी, सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार तुळशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.